बीडच्या म्हसजोगचे सरपंच संत देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महिना उलटला आहे, मात्र अद्याप हत्येचा उलगडा होऊ शकला नाही। त्यामुळे दररोज न्यायासाठी आक्रोश मोर्चा काढणाऱ्या देशमुख कुटुंबियांनी आता तपासावर संशय व्यक्त केला आहे। पोलीस आम्हाला कुठलीच माहिती देत नाही, तपास कसा सुरू आहे याची आम्हाला माहिती द्यावी अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केली। संत देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी देशमुख कुटुंबियांवर सध्या राज्यभर आक्रोश मोर्चे काढतायत। आज धाराशिवमध्ये या मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चाआधी देशमुखांची लेक वैभवी देशमुखने न्यूज 18शी बातचीत केली। यावेळी वैभवी देशमुखने हत्येच्या तपासावर संशय व्यक्त केला। पोलीस आम्हाला कुठलीच माहिती देत नाही, तपास कसा सुरू आहे याची आम्हाला माहिती द्यावी अशी मागणी वैभवी देशमुखने केली। तसेच मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिले त्या पद्धतीने तपासून आम्हाला माहिती द्यायला हवी, पण आमच्यापासून काहीतरी लपवत जात आहेत असा संशय वैभवी देशमुखने व्यक्त केला। तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने गुन्हा दाखल केला असला तर ती चांगली गोष्ट आहे, पण त्याचाही तपास लवकर व्हावा अशी मागणी देशमुख कुटुंबियांच्या सदस्यांनी केली। यावेळी बोलताना संतोष देशमुख यांच्या मुलीला पुन्हा अश्रू अनावर झाले होते। दरम्यान या प्रकरणावर शिंदेच्या शिवसेनेचे उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली। यावेळी बोलताना सामंत म्हणाले की संतोष देशमुख यांची मुलगी म्हणते CIDने माहिती दिली नाही, यावर कुटुंबाला माहिती दिली पाहिजे असं माझंही म्हणणं आहे। पारदर्शक तपास होतोय तर माहिती द्यायला हवी असं सामंत यांनी सांगितलं आहे।